मागील भागामध्ये आपण बघितलं, इकडे रुद्रांश मात्र जागा होता. विकासच्या मेसेजची वाट पाहत. 12 नंतर त्याचा मेसेज आला. त्याने भेटण्यासाठी बोलावलेली वेळ नेमकी लग्नाची होती. वाटलंच होतं मला. माझ्या लग्नात अडथळा कसा आणायचा हेच ठरवत असणार तो. लग्न सोडून तर मला जाता येणार नाही. पण मग करायचं काय? उद्या हळद लागल्यावर पण मला घराबाहेर पडता येणार नाही. रुद्रांश स्वतःशीच बडबडला. रूममध्ये एकझाऱ्या घालत तो बराच वेळ विचार करत होता. शेवटी काहीतरी ठरवून तोही झोपी गेला. पुढे सकाळी घरातल्या देवांची पूजा अर्चा करून सगळेजण लग्नाच्या व्हेन्यूमध्ये जमले. अंजूच्या घरचेही आले होते. दोन्ही पक्षांकडे हळदीची जोरदार तयारी चालली होती. गार्डनमध्ये त्यासाठी मंडप उभारला होता. अंजू तिच्या रूममध्ये पिवळ्या कलरची काठपदराची साडी घालून तयार झाली. ती केस विंचरणार तेच डोरबेल वाजली. तिने उघडून पाहिलं तर समोर रुद्रांश उभा होता. ती काही बोलण्याच्या आतच तो पटकन आत आला आणि त्याने दरवाजा लावला. अहो, ती गोंधळून म्हणाली. रुद्रांशने वळून अंजूला वर खालून बघितलं. तसा तो स्तब्ध होऊन बघतच राहिला. अंजूही त्याला बघत होती. पांढऱ्या शुभ्र सदऱ्यात त्याची ही भारदास्त शरीरयष्टी रुबाबदार दिसत होती. कशी दिसते? अंजूने थोडंसं लाजत विचारलं. कमालीची दिसतेस. असं वाटतं ही वेळ इथेच थांबावी आणि मी तुला असंच बघत राहावं. रुद्रांश तिच्या नजरेत बघत म्हणाला. त्यावर ती थोडीशी लाल झाली. तो तिला जवळ घेणार तेच ती मागे सरत म्हणाली, काय करत आहात? मला न्यायला कोणी? तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच रुद्रांश तिला कमरेला धरून जवळ ओढलं. अंजू थोडीशी गडबडली. ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली, काय चालले तुमचं? काय म्हणजे? माझ्या होणाऱ्या बायकोला हळद लावायला आलोय. तो मिश्किलपणे डोळे मिचकावत म्हणाला. काय? आणि बाहेर घरच्यांनी विचारल्यावर काय बोलू मी? तिने घाबरून विचारलं. तो माझा प्रश्न नाहीये. रुद्रांश खांदे उडवत बोलला. त्याने तिला अजून जवळ ओढलं. अंजू आता अजूनच गोंधळलेली. अहो, हे बघा, असं करू नका. मी नंतर रूममध्ये आले की या ना मग. ती केविलवाना चेहरा करत म्हणाली. बिलकुल नाही. मी आत्ताच लावणार. रुद्रांश तिला सोडत म्हणाला. त्याने सदऱ्याच्या खिशामधून छोटा डब्बा काढला. त्याने त्यातून हातामध्ये हळद घेतली. अंजू पटकन बेडकडे पळाली अन वर चढत म्हणाली, नाही, असं करू नका. सगळे हसतील. हसू देत. रुद्रांश पण बेडकडे जात म्हणाला. तो वर चढला तशी अंजू खाली उतरून पळू लागली. रुद्रांश पण तिच्या मागे पळाला. रूम छोटी असल्याने अंजू एका कोपऱ्यातच अडकली. रुद्रांशने हात पुढे केला तेच अंजू त्याचा हात पकडून विनवणी करत म्हणाली, प्लीज नको ना. ठीक आहे, मी मला लावतो. असं बोलून रुद्रांशने त्याच्या दोन्ही हातांनी स्वतःलाच हळद लावली. ते बघून अंजू मोठ्याने हसत म्हणाली, पहिल्यांदा स्वतःला हळद लावणारा नवरदेव पाहिला आहे मी. अंजू खळखळून हसत होती. रुद्रांश क्षणभर हरवून गेला त्या लोभस चेहऱ्यामध्येच. मध्येच त्याने तिचे दोन्ही हात पकडून खाली केले. तिने हसणं थांबवून त्याच्याकडे गडबडून पाहिलं. तो भुवई उडवत हसला तसा तिच्या पोटात गोळा आला. त्याने त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणत तिच्या गालावर गाल घासला. अंजूने जोरदार शहारून डोळे बंद केले. रुद्रांशने तिच्या दुसऱ्या गालावर पण गाल घासत हळद लावली. त्याने तसेच तिच्या कानावर ओठ टेकवले. त्याच्या त्या उबदार स्पर्शाने तिच्या संपूर्ण अंगातून गोड शिरशिरी वाहून गेली. रुद्रांश मागे होऊन तिला बघत राहिला. चांगलेच लाल गुलाबी झाले होते तिचे टपोरे गाल. श्वासही हलकासा फुलला होता. अंजूने हळूच डोळे उघडले. तिने पाहिलं तर रुद्रांशचा चेहरा पडला होता. काय झालं? चेहरा का पडला तुमचा? अंजूने त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवत विचारलं. तो तिच्या हातावर हात ठेवून गहिऱ्या आवाजात म्हणाला, मी दिवसभर तुला न बघता नाही राहू शकत. ते ऐकून अंजू खुदकन हसली. तुला हसू येते? इथे माझ्या मनात काय चालले याची कल्पना पण नाही आहे तुला. तो थोडासा चिडचिड करत म्हणाला. अहो, जे तुमच्या मनात चालले तेच माझ्या पण मनात चालले. पण थोडाच वेळ, मग एकत्रच तर असणार आहोत आपण. अंजू त्याचं नाक ओढत म्हणाली. तो तिला कमरेला धरून जवळ ओढत म्हणाला, पण तरी तुला सोडून जावंसंच वाटत नाहीये. ती बोलणार तेच रुद्रांशने तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि तिला निहाळत राहिला. त्याला तसं एकटक बघताना बघून अंजू पुन्हा लाल झाली. रुद्रांशच्या नकळतच त्याचा हात तिच्या उघड्या कमरेवर गेला आणि ती शहारून त्याला बिलगली. त्यानेही तिला घट्ट पकडलं. दोघेही बराच वेळ एकमेकांना मिठी मारून उभे होते. एकमेकांची उबदार मिठी सुखावत होती खूप. दूर होण्याचं बिलकुल मन होत नव्हतं. अंजू,
बाहेरून पियाचा आवाज आला. अंजूने दचकून रुद्रांशला मागे सारलं. अंजू, झालीस का तयार? वाट पाहतायत सगळे, पिया पुन्हा आवाज देत म्हणाली. अंजू घाबरून हळूच म्हणाली, पाहिलं, आता काय करायचं? बाहेर जायचं, रुद्रांश शांतपणे म्हणाला. असं? तिने डोळे विस्फारूनच विचारलं. त्यात काय झालं? रुद्रांश ओठातलं हसू दाबत म्हणाला. तिला तसं घाबरलेलं बघून मज्जा येत होती त्याला. तुम्ही ना? अंजू त्याच्या हातावर मारत ओरडली. ती तिथला रुमाल घेऊन हळद पुसणार तेच रुद्रांश तिला थांबवत म्हणाला. अगं काय करतेस? ठेव तो खाली. त्याने तिच्या हातातला रुमाल घेऊन खाली ठेवला आणि तिचा हात पकडून तिला दरवाजाकडे घेऊन गेला. अहो, पिया आहे ना बाहेर? अंजू अजूनच घाबरून म्हणाली. रुद्रांशने दरवाजा उघडला. दोघांनाही सोबत बघून पिया हसली आणि भुवया उडवून म्हणाली, ओहो, हळद आधीच लागली वाटतं. नॉट बॅड. रुद्रांशने अंजूकडे हसून बघितलं. ती लटक्या रागाने बघत होती त्याला. चला आता लवकर, कधीचे थांबलेत सगळेजण, पिया म्हणाली आणि हसतच पुढे निघाली. रुद्रांश अंजूचा हात पकडूनच बाहेर गेला. अहो, अंजूने हात सोडवण्याचा प्रयत्न केला. घरचे काय बोलतील याचीच धडकी भरली होती तिला. दोघेही मंडपात आले. सगळेजण डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघू लागले. अंजूने तर आता गोरमोरं होत मान खाली घातली. आम्ही लावण्याआधीच हळद लागली की काय? अहिल्याबाईंनी हनुवटीवर हात ठेवत विचारलं. वाटलं नव्हतं आपल्या ऑफिसरचं हे रूप पण बघायला भेटेल. कमलाबाई मोठ्याने हसत म्हणाल्या. बाकीचेही मोठ्याने हसू लागले. बरोबर, लग्न जसं जवळ येत चाललं आहे, नवरदेव खूपच उतावळा होत चाललाय. आजही त्यालाच धीर धरवला नसणार, हो ना वहिनी? सौरभने अंजूकडे बघत विचारलं. अंजू चांगलीच लाजली होती. तिने खाली बघतच होकारार्थी मान हलवली. आता आपण हळद लावण्याची गरज नाहीये वाटतं, संपला हळदीचा कार्यक्रम, असं बोलून पूर्वी ताट उचलणार तेच रुद्रांश पटकन म्हणाला. अगं असं कसं? तुम्ही हळद लावल्याशिवाय कसा संपेल? त्याने अंजूचा हात धरूनच तिला पाटाकडे नेलं आणि तो खाली बसला. बसा नवरीबाई, नाहीतर नवरदेव ओढून मांडीवर बसवायचे, अपर्णा हसून तिची खेचत म्हणाली. सगळेजण मोठ्याने हसले. अंजू आता लाल गुलाबी होऊनच खाली बसली. तिने पुन्हा एक लटक्या रागाचा कटाक्ष रुद्रांशकडे टाकला. तो आपल्या गालामध्ये हसत होता. सगळेजण एक एक करत त्यांना हळद लावू लागले. हळद झाल्यानंतर फोटोग्राफरने दोघांचेही फोटोज काढले. बाकीची बॅचलर मंडळीही एकमेकांना हळद लावून फोटोशूट करत होती. अंजूचं जेवण तर मेकअप वगैरे करतच चाललेलं होतं. इकडे रुद्रांशचंही तसंच होतं. गुलाबी साडी घालून मुंडवळ्या बांधून तयार झाल्यावर अंजू लग्नाच्या आधीच विधींसाठी गेली. तिचं झाल्यानंतर रुद्रांशी गेला आणि विधी पूर्ण करून आला. लग्नाची घटिका आता जवळ आली. पिया, मधू आणि ईशा अंजूला तयार करत होत्या. आज जिजूंचं काही खरं नाही. काय किल्लर दिसतेस, ईशा अंजूकडे बघत म्हणाली आणि तिने तिच्या कानामागे टीप लावली. अंजू गोड लाजून हसली त्यावर. आय स्टील डोंट बिलीव्ह, फायनली तुझं लग्न होतंय आज, पिया तिला मिठी मारत म्हणाली. हो ना यार, उद्यापासून अंजू आपल्यासोबत नसेल, मधू अंजूसमोर बसत म्हणाली. थोड्या इमोशनल झाल्या होत्या त्या. अंजूही आता इमोशनल होऊन म्हणाली, आपण काही लांब नसणार आहोत, पण तरी आय विल रिअली मिस यू. तिघीही तिला मिठी मारली. झाली का तयारी? चला वेळ झाली जायची, बाहेरून शिलाबाईंनी आवाज दिला. ईशाने पटकन उठून दरवाजा उघडला. शिलाबाई आत आल्या. मधू आणि पिया बाजूला झाल्या. अंजू उठून त्यांच्यासमोर गेली. शिलाबाईंनी तिचे दृष्ट काढून तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला. दोघींचेही डोळे भरून आलेले होते. अंजूने त्यांचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. हुंदका बाहेर पडणार तेच तिने त्यांना मिठी मारली. शिलाबाईंचाही कंठ दाटून आला होता. आता रडू नको प्लीज नवरीबाई, नाहीतर सगळा मेकअप खराब करून टाकशील, ईशा त्यांच्याकडे बघत म्हणाली. पियाने तिच्या हातावर मारलं आणि तिला गप्प बसण्याचा इशारा केला. चला चला, मुहूर्त जवळ आलाय, शिलाबाई स्वतःला कसंबसं सावरून बाजूला होत म्हणाल्या. त्या मग अंजूचा हात धरून बाहेर पडल्या. या तिघीसुद्धा त्यांच्या मागे गेल्या. एंट्रान्सजवळ रुद्रांश उभा होता. पांढरा शुभ्र सदरा व धोतर, खांद्यावर उपरणं, डोक्यावर सोनेरी फेटा, कपाळावर बांधलेल्या मुंडवळी, गळ्यात मोत्यांची माळ, हातात सोन्याच्या अंगठ्या आणि ब्रेसलेट. जबरदस्त हँडसम दिसत होता तो त्या पेहराव्यात. त्यात लग्न असल्याने चेहऱ्यावरची रौनक तर गजबच होती. त्याच्यासोबत तिथे पूर्वी कळस तांब्या घेतलेली तानी, समीर आणि सायली उभे होते. वाव, अंजू मामी किती सुंदर दिसते ना, तानी मोठ्याने म्हणाली.
रुद्रांशने मागे वळून बघितलं तसा तो स्तब्ध होऊन गेला. अंजूने पिवळ्या कलरची नऊवारी साडी नेसली होती. तिच्या बांधेसूद शरीरावर परफेक्ट बसली होती ती. हातात मोरपंखी कलरचं उपरणं ओढलं होतं. तिचा गोरापान चेहरा मेकअप केल्याने अजूनच खुलून दिसत होता. ती कपाळावरची चंद्रकोर, नाकातली नथ, गळ्यात दागिने, हातावर बाजूबंद, कमरपट्टा आणि छल्ला. तिच्या सौंदर्यात अजूनच भर टाकली होती त्या आभूषणांनी. तो तर मग्न होऊन गेला तिला बघण्यात. अंजू ही रुद्रांशला एकटक बघत होती. ती त्याच्याजवळ आली तरी दोघांच्याही नजरा एकमेकांवर स्थिरावलेल्या होत्या. आत गेल्यावर बघा काय ते, चला आता, पूर्वी हळूच म्हणाली. दोघेही तिच्या आवाजाने भानावर आले. ब्रो, तुझी अवस्था बघून वाटते की तू अंजूला उचलून न्यायला पण कमी करणार नाहीस, समीर रुद्रांशकडे बघून चिडवत म्हणाला. सगळेजण हसू लागले. नॉट ए बॅड आयडिया, रुद्रांश हसत म्हणाला. अंजूने चमकून पाहिलं त्याच्याकडे. ती मान हलवत नको बोलली आणि तिने शिलाबाईंकडे इशारा केला, पण तरी त्याने तिला उचलून घेतलं. सगळेजण त्यांना चिडवत ओरडू लागले. रुद्रांशने हसतच एक डोळा मिचकावला. अंजूने लाजतच एका हाताने तिचा चेहरा झाकला. तो तिला घेऊन आत निघाला. सगळी मंडळी दोघांचंही अक्षता टाकून स्वागत करत होते. स्टेजवर आल्यावर रुद्रांशने अंजूला खाली उतरवलं. दोघांनाही मग पाटावर एकमेकांकडे तोंड करून उभं केलं गेलं. पियाने सगळीकडे नजर फिरवत विचारलं, हा सौरभ कुठे गेला? करमेना की काय? मधूने हळूच हसत विचारलं. पियाने तिच्याकडे नजर रोखून बघितलं आणि मग सारवासारव करत म्हणाली, दिसला नाही म्हणून विचारलं. तसे मधू, तर तुमचे राहुल सर पण दिसत नाही आहेत. बघा जरा. मधू पण आता आजूबाजूला बघू लागली. खरंच की, ईशा तुला माहिती आहे का? मधूने ईशाकडे बघत विचारलं. पण ईशा मॅडम तर समीरसोबत नजरेचे खेळ खेळण्यात बिझी झाल्या होत्या. अंजू, सौरभ कुठे आहे? पियाने अंजूच्या हातात हार देत हळूच विचारलं. अंजू मान हलवून माहीत नाही बोलली आणि हळूच रुद्रांशला सौरभबद्दल विचारलं. रुद्रांशने थोडंसं गडबडूनच आजूबाजूला बघितलं. असेल इथेच कुठेतरी, तो तिच्याकडे बघत म्हणाला. अंजू बोलणार तितक्यात दोघांमध्ये अंतरपाठ धरला गेला. आता मंगलाष्टक म्हणायला सुरुवात झाली. तदेव लग्नसुदीन तदेव ताराबल चंद्रबल तदेव विद्याबल देवबल तदेव लक्ष्मीपते ते प्रियोग स्मरामी शुभमंगल सावधान. पियाची नजर सारखी सौरभला इकडे तिकडे शोधत होती. मंगलाष्टक संपायला आलं तरी तो आला नाही. अंजू आणि रुद्रांची अवस्था तर वेगळीच होती. दोघांनाही आता धीर धरवत नव्हता. शुभमंगल सावधानचा दणदणीत गजर होऊन मंगलाष्टक संपलं. बाहेर बँडबाजाचा पण जोरात दणदणाट सुरू झाला. सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरासोबत अंतरपाठ बाजूला केला गेला. रुद्रांशने हसून अंजूकडे पाहिलं आणि हारकडे इशारा केला. अंजूने हार घालण्यासाठी हात वर घेतले, पण हसून पुन्हा खाली केले. रुद्रांशने थोडंसं नजर रोखून बघितलं. त्याने स्वतःच तिचा हार धरून गळ्यात हार घालून घेतला आणि लगेच तिच्याही गळ्यात हार घातला. तिने खुदकन हसून दिलं त्यावर. तिचं ते गौड हसू बघून तोही हसला. बाकीचेही टाळ्या वाजून हसत होते आपल्या उतावळ्या नवऱ्याला. दोघांनाही तिथे चेअरवर बसवलं. आलेली पाहुणे मंडळी त्यांना भेटून गिफ्टचं शुभेच्छा देत होती. सर्व सोबत फोटोजही काढले जात होते. नंतर घरच्यांसोबत छानसं फोटोशूट झालं. दोघांनाही मग होमाच्या ठिकाणी नेलं गेलं. ब्राह्मण मंत्र म्हणत होते आणि दोघेही ते सांगतील तसं करत होते. कन्यादानाची वेळ आली. शिलाबाईंनी अंजूचा हात रुद्रांशच्या हातात दिला तशी अंजू भावूक झाली. डोळे पाण्याने तुडुंब भरून आले. रुद्रांशने तिच्या हातावर हात ठेवला तरी तिला कंट्रोल होईना. शिलाबाईंनीही डोळ्याला पदर लावला. आई, आयुष्यभर हिच्या डोळ्यात पाणी येऊन देणार नाही मी, वचन देतो, पण तुम्हीही रडू नका प्लीज, रुद्रांश शिलाबाईंकडे बघत म्हणाला. त्या मान हलवून हसत हो म्हणाल्या. पण हिला लग्न करायचं नाही वाटतं, रुद्रांश हळूच बोलला. करायचंय, अंजू रडता रडता म्हणाली. दोघेही हसू लागले तिला. अंजूने रुद्रांशच्या हातावर मारलं. त्याने एका हाताने तिचे डोळे पुसले. त्याने हसण्याचा इशारा केला तसं तिनेही हसून दिलं. अहिल्याबाई आणि शिलाबाईंनी त्या दोघांना कंकणबंधनासाठी हळकुंड दिलं. त्यांनी मग एकमेकांच्या हातात हळकुंड बांधले. ब्राह्मणाने कुंकू लावण्यासाठी सांगितलं. रुद्रांशने अंजूच्या भांगेत कुंकू भरलं. तिने अतीव समाधानाने डोळे बंद केले. मंगळसूत्र हातात घेऊन रुद्रांश तिच्याकडे बघत होता. तिने डोळे उघडून मान पुढे केली. तिची अधीरता बघून तो थोडासा थांबला. काय करताय, घाला लवकर, ती डोळे मोठे करून हळूच म्हणाली. त्याने हसतच तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. अंजू मंगळसूत्र हातात घेऊन भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच बघत होती. तिला तसं बघून रुद्रांशचे पण डोळे अवलावले.
त्याने तिचा हात हातात घेतला. कळत नाहीये यावर विश्वास ठेवू की नको? अंजू रुद्रांशकडे बघून भरलेल्या आवाजात म्हणाली. मी काही करू का? म्हणजे विश्वास बसेल? रुद्रांश हळूच म्हणाला. तो गालामध्ये हसला. अंजूला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला. तिने हलकेच त्याला मारलं आणि मान हलवत हसून दिलं. नंतर अहिल्याबाईंनी पुढे जाऊन अंजूच्या पायात जोडवी घातली. आता राज तिथे बसला. लाजा होम सुरू झाला. राजने 2दा अंजूच्या हातात लाह्या टाकल्या. अंजू आणि रुद्रांश दोघेही मिळून ते त्या अग्निकुंडात सोडत होते. कानपिळीची वेळ आली. राज हळूच रुद्रांशचा कान पिरगाळत म्हणाला, काळजी घ्या हा तिची जिजू. आणि मग हळूच कानाजवळ जात म्हणाला, तुम्हीही काळजी घ्या. तिने कितीही त्रास दिला तरी सहन करा हा. रुद्रांश मोठ्याने हसला. तो मान हलवत हो बोलला. काय बोलला हा? अंजूने संशयाने विचारलं. काही नाही ताई, तुझी काळजी घे बोललो. राज अंजूला मागूनच मिठी मारत म्हणाला. रुद्रांशने राजला कपडे आणि गिफ्ट बॉक्स दिला. ब्राह्मणाने मग गटबंधन करायला सांगितलं. पूर्वीने दोघांचंही गटबंधन केलं. रुद्रांश अग्निप्रदक्षिणेसाठी उठला. त्याने अंजूला हात देऊन उठवलं. दोघांनीही एकमेकांचा हात घट्ट धरला. आता सप्तपदी सुरू झाली. रुद्रांश प्रत्येक फेऱ्यानंतर अंजूचा हात हातात धरून तिला एक एक वचन देत होता आणि अंजू तिथल्या तांदळाच्या राशीवर पाय ठेवत होती. 7वं वचन झालं तसं दोघांनीही हसतच एकमेकांच्या डोक्याला डोकं टेकवलं. दोघांचेही चेहरे तेजाने भरभरून निघाले होते. विवाह संपन्न झाला. ब्राह्मण म्हणाले नाही तेच अंजूने रुद्रांशला मिठी मारली. रुद्रांशनेही तिच्या डोक्यावर ओठ टेकवून तिला मिठीत घेतलं. फायनली आज रुद्रांशू एकमेकांचे झालेले होते. रुद्रांशने तिला बाजूला करून तिचा हात हातात घेतला. ती खाली बघून रडत होती. रडतेस काय वेडाबाई? रुद्रांश तिचा चेहरा हातात घेत म्हणाला. त्याने तिचे डोळे पुसून तिच्या डोक्यांवर ओठ टेकवले. नवरीबाईला विश्वास बसेना की काय? काका पुन्हा एकदा बोला हो जरा. पूर्वी हसतच म्हणाली. विवाह संपन्न झाला. ब्राह्मणही हसत म्हणाले. तसे सगळेजण हसायला लागले. अंजूने पण खाली बघून हसून दिलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस मोहिते. रुद्रांश तिचा चेहरावर करत म्हणाला. त्याचेही डोळे पाणावले होते थोडेसे. सेम टू यू मिस्टर मोहिते. ती आलेला हुंदका आवरून हसत म्हणाली. दोघेही एकमेकांच्या नजरेत अडकले गेले. ते एकमेकांकडे बघून हसतच होते की तितक्यात हॉलमधून कुणीतरी मोठ्याने ओरडलं. थांबा. सगळ्यांनी तिकडे बघितलं. या दोघांनीही दचकून तिकडे पाहिलं तर समोर रुद्रांशसारखाच लग्नाची वेशभूषा करून सौरभ उभा होता. तुझी हिंमत कशी झाली सौरभ? तो रुद्रांशकडे बघून मोठ्याने ओरडला. सौरभ? हॉलमधले सगळेजण स्वतःशी उद्गारले. त्यांनी स्टेजवर बघितलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती दाटून आली होती. पिया तर शॉक लागल्यासारखी आधी सौरभकडे आणि मग रुद्रांशकडे बघत होती. रुद्रांशने घाबरून सर्वत्र नजर टाकत अंजूकडे बघितलं. अंजू खाली बघत होती. तू असं कसं होऊन दिलं संजू? तू सौरभसोबत लग्न केलंस? तू ओळखू पण शकली नाहीस की तो तुझा रुद्रांश नाही तर सौरभ आहे. बस, हेच होतं का तुझं प्रेम? खाली उभा असलेला सौरभ चिडून म्हणाला. अंजूने एकदा रुद्रांशकडे बघितलं. ती मग त्याच्याकडे बघत म्हणाली. ड्रामा बिलकुल नाही हा सौरभ. तू सगळ्यांना फसवू शकतोस, मला नाही. हे माझे रुद्रांश आहेत आणि त्यांना मी ओळखणार नाही असं कधीच होणार नाही. सौरभ माल हलवून मोठ्याने हसला. अगं डोळे उघड आणि बघ. मी आहे रुद्रांश. याला बघतोच. नाही. अंजू रुद्रांशला मिठी मारत ओरडली. हे माझे रुद्रांशच आहेत. तू आता ड्रामा बंद कर नाहीतर मीच बघेन तुला. ती सौरभला धमकीवाजा म्हणाली. रुद्रांशने हसून सौरभकडे बघितलं. शिट यार, माझाच पचका केला हिनी तर. ब्रो, ही तर धमकी द्यायला लागली रे. असं बोलून सौरभने डोक्यावरची पगडी काढली. तसा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पियाने तर कपाळावर आलेला घाम उलट्या हातानेच पुसला आणि ती स्वतःवर चमकली सुद्धा. एवढी कशी काय घाबरली होती ती? कारण वहिनी आहे तुझी ती आता. आणि काय रे ए? पूर्वी सौरभजवळ येत म्हणाली आणि त्याचा कान धरून ओरडली. हार्ट अटॅक आणला असतास तू सगळ्यांना. सॉरी ताई. तो कान सोडवून म्हणाला. आणि हा लग्नाचा ड्रेस का घातलायस तू? भावाचं लग्न सोडून कुठे गेला होतास? ते त्या नवरदेवाला विचारता येईल. लग्नाच्या दिवशी पण मिशन सुटत नव्हतं त्याला. तिने त्याला खालून वर न्याहाळत विचारलं. सौरभ रुद्रांशकडे बघत म्हणाला. वर खोडील हसलाही. काय? अंजू बाजूला होत ओरडली. म्हणजे? तिने न समजून विचारलं. तुमचे नवरदेव मंडप सोडून जाणार होते. नशीब मी होतो. नाहीतर तुझ्यासोबत अर्ध लग्न माझंच लागलं असतं.
सौरभ रुद्रांशकडे थोडंसं रागाने बघत म्हणाला. ए नाही. अंजू ऐकू नकोस त्याचं, काहीही बडबडतोय. रुद्रांश अंजूकडे बघत म्हणाला. त्याच्यामुळे माझ्या भावाचं लग्न मिस केलं मी. सौरभ मुद्दामून रडण्याचं नाटक करत म्हणाला. अरे नंतर लग्नाचा व्हिडिओ पहा. पण आता गप्प बस. रुद्रांश सौरभकडे बघून ओरडला. आवाजात जरब होती हे सांगायला नको. तुम्ही खरंच जाणार होतात? अंजूने रुद्रांशला विचारलं. तिच्या डोळ्यात हलकी वेदना भरून आली. रुद्रांश कसं तरी हसत म्हणाला. नाही ग, त्याचं कुठे ऐकतेस? बरोबर बोलते तो वहिनी. मुकेश तिथे येत म्हणाला. सगळ्यांनी आता त्याच्याकडे पाहिलं. मागून राहुलही आला आणि खुश होऊन म्हणाला, सर मिशन कम्प्लिटेड. विकासला पकडून नेलं DGP सरांनी. बरं झालं सौरभच गेला तिथे, नाहीतर उगाच तुम्हाला त्रास झाला असता. रुद्रांशने डोक्याला हात लावतच अंजूकडे बघितलं. ती आता थोडंसं चिडूनच पाहत होती त्याला. ती आजूबाजूला नजर टाकून त्याला हळूच म्हणाली, आज काही बोलत नाही मी, पण तुम्ही बघाच नंतर मी काय करते ते. तिने सगळ्यांकडे हसून बघितलं. रुद्रांशनेही थोडंसं चिडून त्या तिघांकडे बघितलं. सौरभला तर त्याला तसं बघून मज्जा येत होती. तरीच म्हटलं की तुम्ही दोघेही का दिसला नाहीत? किती वेळ शोधत होतो आम्ही सगळे. एक मेसेज तर करायचा ना? पूर्वी मुकेशला म्हणाली. त्याने कानाला हात लावला. ती त्याचा हात खाली घेत हसली. चला सगळं छान झालं म्हणायचं. अहिल्याबाई खुश होत म्हणाल्या. सगळ्यांचा आशीर्वाद घ्या. ब्राह्मण अंजू आणि रुद्रांशला म्हणाले. ते दोघेही मग जोडीने सगळ्यांचा आशीर्वाद घेऊ लागले. चला चला आता जेवण करून घ्या, गावी जायला उशीर नको. महादेवराव उठत म्हणाले. मोठी मंडळी मग एक एक करत जेवणाच्या हॉलकडे गेली. अंजूने थोडंसं चिडतच मोजडी घातली. रुद्रांश त्याची मोजडी घालणार तर ती जाग्यावर नव्हती. इथे आहे जिजू, पियासमोर हात करत म्हणाली. तुला एवढंसं काम पण नाही जमलं का? सौरभ समीरच्या डोक्यात मारत ओरडला. मी एकटाच होतो कळलं ना, काय काय बघणार होतो. समीर पण त्याला मारत म्हणाला. आज ऑफिशियली सालीसाहेबा झालात तुम्ही माझ्या. बोला काय हवं? रुद्रांशने त्या तिघींकडे बघत विचारलं. समीर मोठ्याने हसून म्हणाला, चांगली तगडी रक्कम मागतील या, हो ना? गप रे, ईशा त्याला ओरडली. आम्हाला पैसे नको. मधू रुद्रांशकडे बघत म्हणाली. मग? रुद्रांशने कुतूहलाने विचारलं. महिन्यातून एकदा अंजूला आमच्याकडे पाठवायचं राहण्यासाठी. पिया हसत म्हणाली. अंजूनेही खुश होऊन रुद्रांशकडे पाहिलं. बस एवढंच? ते तसंही होणारच आहे. रुद्रांश गालामध्ये हसत म्हणाला. का? पियाने न समजून विचारलं. कारण ही रुसली की रुसून तुम्हाला सोडून जाणार कुठे ना. तिच्या हक्काच्या मैत्रिणी आहात तुम्ही. तो खांदे उडवत म्हणाला. हे बरोबर बोललास तू. सौरभही मोठ्याने हसत म्हणाला. अंजूने रुद्रांच्या हातावर मारलं तसे सगळेजण हसायला लागले. तुम्ही ती रुसली तरी तिला मनवाल माहिती आहे आम्हाला. आणि ती पण लगेच माफ पण करेन तुम्हाला. तुमच्यापेक्षा तिच्यावरचं जास्त डाऊट आहे आम्हाला. ईशा हसत म्हणाली. हो ते आहे. माझी अंजू माझ्यावर नाराज राहू शकत नाही, हो ना? रुद्रांशी विश्वासाने म्हणाला. अंजूने त्याच्याकडे थोडंसं लाजून पाहिलं. त्यामुळे आम्हाला शब्द हवा आहे तुमचा. मधू रुद्रांशकडे बघून म्हणाली. ओके चालेल, पाठवेन मी एक दिवस. पण एकच दिवस हा, कारण आता मी जास्त वेळ लांब नाही राहू शकत माझ्या बायकोपासून. रुद्रांश अंजूला मिठीत घेत म्हणाला. सगळेजण त्यांना चिडवत हसू लागले. अंजू मनातून खुश होती. गालांवरही हलकी लाली चढली होती. तरी तिने रुद्रांशकडे थोडंसं नाराजीने बघितलं. तो तर गालामध्ये हसत होता. चला आता, आपल्याला सगळं आवरून जायचंय, पूर्वी त्यांना म्हणाली. ते सगळेजण मग जेवण करण्यासाठी गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.